हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आम्ही सुट्टी असल्यामुळे आज प्लॅन केला आहे लोणावळ्याला जाण्याचा. मस्त पाऊस पण सुरू झाला आहे आणि ह्या वातावरणामध्ये लोणावळ्याला जाण्याचा एक्सपिरियन्स फार वेगळाच असतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या वातावरणात लोणावळ्याला नक्की व्हिजिट करा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या लोकेशनची इन्फॉर्मेशन भेटणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आम्ही आत्ता पुढे आलो आहे आणि सर्व्हिस रोडला थांबलो आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे. त्याच्या पाठीमागे बघताय तर मस्त हिरवेगार डोंगर, त्याच्यामध्ये छोटे छोटे धबधबे आणि त्याच्यावरती क्लाउड्स. हा नजारा पाहून आम्ही इथे फोटो काढण्यासाठीच थांबलेलो आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आता खरा एक्सप्रेसवे वाटतोय. बात तो सही है. कारण इथे पहिल्यासारखी ट्रॅफिक होत नाहीये, बिकॉज इथे स्पीड लिमिट लावलंय. एक्सप्रेसवे वरती आता ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. आणि आता जर तुम्ही एक्सप्रेसवे वरून जाणार असाल तर 100च्या वरती जाऊ नका, नाहीतर फाईन लागलेला तुम्हालाच कळणार नाही. आणि राईट साईडला बघू शकता मिसिंग लिंक प्रोजेक्टचं काम चालू आहे. लोणावळा घाट बायपास करण्यासाठी हा प्रोजेक्ट बनवत आहेत. याच्यामुळे मुंबई पुणे अंतर हे 1 तासाने अजून कमी होणार. लोणावळ्यात एंट्री केल्यावर फर्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे मॅप्रो गार्डन. सो लेट्स एक्सप्लोर मॅप्रो गार्डन. जर तुम्ही आमचा महाबळेश्वरचा मॅप्रो गार्डनचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. आणि जस्ट एंट्री केल्यावर लेफ्ट साईडला येतंय ते मॅप्रो स्टोअर. यामध्ये एंट्री केल्यावर तुम्ही मॅप्रोचे प्रोडक्ट फ्रीमध्ये टेस्ट करून इथे खरेदी करू शकता. ये बड़ी अच्छी बात कही आप. मेन म्हणजे मॅप्रो हे फ्रेश स्ट्रॉबेरीसाठी फेमस आहे. त्यामध्ये फलेरो, चॉकलेट पान, फ्रूट जाम, वेगवेगळ्या प्रकारचे क्रश आणि त्यामध्ये असणारा म्हणजे खाकरा पण त्यांचा फार टेस्टी आहे. मॅप्रो मध्ये आता एंट्री केल्यावर आपल्याला इकडच्या साईडला गार्डन दिसेल, जे की आपण पुढे जाऊन एक्सप्लोर करूया. पुढे आल्यावर त्यांनी फोटोजेनिक गार्डन बनवलं आहे, जिथे छोटासा आर्टिफिशियल वॉटरफॉल बनवलेला आहे. आणि त्याच्याच सोबत स्ट्रॉबेरीचे आर्टिफॅक्ट्स बनवले आहेत, जिथे आपण मस्त फोटो काढू शकतो. आणि ह्या क्लायमेटमध्ये फोटो तर अतिशय मस्त येतात. मॅप्रो गार्डन मध्ये आल्यावर आम्ही थोडंफार मॅप्रोचे प्रोडक्ट्स एक्सप्लोर केले. आणि जे आपण महाबळेश्वरला मॅप्रो बघतो त्याच्यापेक्षा हे थोडंसं छोटं आहे, पण प्रोडक्ट सेमच आहेत. त्यामुळे तुम्ही इथे ते सुद्धा प्रोडक्ट्स घेऊ शकता. आणि त्याच्याच साईडला आहे ते यम कॅफे, जिथे आपल्याला मॅप्रो मधला पिझ्झा असेल किंवा मॅप्रो मधलं ते आपलं आईस्क्रीम असेल ते. आणि त्याच्याच बॅक साईडला असलेलं हे आपलं छोटस गार्डन आहे, जिथे मस्त असे लोटस लावलेले आहेत. प्लस त्यांनी हा छोटासा वॉटरफॉल करायचा प्रयत्न केलेला आहे. हे जे माझ्या पाठीमागे आहे ते यम कॅफे. यामध्ये तुम्ही मॅप्रोचा पिझ्झा आणि मॅप्रोचा आईस्क्रीम हे आपण इथे एन्जॉय करू शकतो. आपला नेक्स्ट पॉइंट असणार आहे लोणावळा लेक. सो लेट्स गो. तर आपण आता मॅप्रो गार्डन पासून 6 किलोमीटर पुढे आलोय आणि आपण नेक्स्ट लोकेशनला पोहोचलोय. जो माझ्या पाठीमागे दिसतोय तो म्हणजे लोणावळा लेक. लोणावळा लेकचा व्ह्यू बघितल्यानंतर आम्ही थोडंसं 4-5 किलोमीटर पुढे आलो. पुढे आल्यावर आपल्याला नेक्स्ट पॉईंट लागतो तो म्हणजे भुशी डॅम. पण भुशी डॅममध्ये खूप जास्त पाणी असल्यामुळे आम्ही जास्त वेळ तिथे काही थांबलो नाही. A few moments later. आणि आपलं नेक्स्ट लोकेशन असणार आहे टायगर पॉईंट. आणि पावसाळ्यात टायगर पॉईंटचा सीन कसा असतो हे तुम्ही बघू शकताय समोर. आणि वरतून पाऊस चालू आहे आणि पावसाळ्यात कसा सीन दिसतो इथून ते तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता की एक्झॅक्ट मान्सूनमध्ये कसा सीन असतो.
टायगर पॉईंट बघून झाल्यावर आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे लोणावळा खंडाळा लेक. आणि तुम्ही इथे व्ह्यू बघू शकता फ्रेंड्स. आणि आता आपण आलोय नेक्स्ट पॉइंटला, तो आहे आपला लोणावळा खंडाळा लेक. आणि आता इथे भरपूर सारा पाऊस चालू आहे आणि हा जो लेकच्या वरचा जो पार्ट आहे तिथे पूर्णपणे डोंगर आता सध्या फॉग मध्ये गेलेले आहेत. आणि आता तुम्ही लेकचा व्ह्यू बघू शकता. मस्त थंडगार वारा आणि त्यामध्ये पाऊस. आणि हा खंडाळा लेक टायगर पॉईंट पासून 15 किलोमीटर आहे. सो तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. इकडे अजून थोडंसं पुढे गेल्यावर दुसरे पण पॉईंट्स आहेत. सो आपण आता ते पॉईंट्स बघायला जाऊया पुढे. खंडाळा लेक बघून झाल्यावर आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे राजमाची व्ह्यू पॉईंट अँड गार्डन. आणि या पॉईंटपासून आपल्याला व्हॅली बघता येते आणि पूर्ण हायवेचा पण लुक आहे. बट इथे खूप सारं धुकं आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो आता काहीच दिसणार नाही खाली. सो आपण आता नेक्स्ट पॉईंटला जाऊया, जो आहे खंडाळा घाट. खंडाळा घाटातून आपल्याला एकदम जबरदस्त सीन आहे. नेक्स्ट पॉईंट आहे खंडाळा घाट व्ह्यू पॉईंट. तुम्ही बघू शकता काही जबरदस्त क्लायमेट झालं आहे, एकदम खतरनाकवालं क्लायमेट. Fight, never quit, do it right, play the game, win it life, have no shame, there's no time, feel the pain, live the grind, I could change, in my mind, pick a lane, commit and climb, the only way to win it life, I never miss, that's fact, taking big swings, put your hand to the bat, put me in the ring, you'll go out in a bag, cause I sing what I mean and I bring it to the mad light, ain't got time to kill, I got time to feel, I took the red pill, I know life's short so I wanna live real, but how's it supposed to feel? How's it supposed to feel? How's it supposed to feel? तर हा होता लोणावळ्याबद्दलचा कंप्लीट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपण तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. गुड नाईट.